आजकाल आहे ना, ह्या नवीन पिढीत आहे ना 90% मुलाला आहे ना संस्कारच राहिली नाहीत. 90% मुलं आहे ना एकमेकाची चेष्टा शिव्या देऊनच करतात. हे पहा, सगळ्याला आईबापा असतात. आईबापावर कधी शिव्या देऊ नका. मुलांनो, हात जोडून विनंती आहे, आपल्यातल्या आपल्यात एकमेकाची चेष्टा काय करायची करा. जे शिव्या देतात ना, मला आहे ना त्यांची सक्त नफरत आहे. त्यांची चेहरे नाही बघू वाटत, तोंड नाही बघू वाटत. मला बोलले नाही बोलले ते काही फरक पडत नाही. अरे, मला सांगायची त्यांच्या आईबापाला, अरे तुम्ही मुलावर लक्ष द्या. लहानपणी कौतुक करता, एवढीसा मुलगा बी आज बोलायला यायला लागलं की शिव्या देतो. लहानपणी मजा वाटती. लहानपणच असतं चांगल्या मार्गाला जायची की वाईट मार्गाला. हे बघा, वलं लाकूड वाळ्या लाकडात फरक माहिती ना तुम्हाला. वलं लाकूड जिकडं वाकन तिकडं वाकतं. म्हणजे लहानपणी तुम्ही जेवढे चांगले एकदा संस्कार लावले चांगले, लहानपणी जे सांगत आणि तेच ऐकत असतं, तेच डोक्यात बसत असतं. एकदा चांगल्या मार्गाला गेलं ना, ते कुठेही जाऊन द्या, कधी कुणाचं वाईट नाही करणार आणि कोणत्या वाईट मार्गाने जाणार नाही. मला एवढंच सांगायची. आणि मला सांगा, तुम्ही ना आयुष्यात आहे ना चांगल्या माणसाच्या कधी नादी लागू नका. तुम्ही बरबादच होता. कुणाच्या नादी लागा पण चांगल्या माणसाच नाही. कारण का असं म्हणतो, उदाहरण सांगतो तुम्हाला. हे पहा, तुम्हाला ऑनलाईन गेम तर माहिती आहेत ना, पैसे खेळायच्या. त्याच्या आधी एक संदेश असतो तुमच्या जोखीमवर. उद्या तुमचे पैसे त्याच्यात भिकारीच होणार आहे, तुम्ही बरबादच होणार आहेत. तुम्हाला काही त्याच्यातून मुनाफा असतो का? नाही. शेवट काय लालच देतात, तुमचे शेवट पैसे बरबाद होतात. तुम्ही जर कंप्लेंट करायला गेलेत काय म्हणणार, तुम्हाला त्याच्या आधी संदेश दिलता त्यांनी, तुम्ही हाताने स्वतःची बरबादी करून घेतली. मग तसंच तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःची बरबादी करून घेता. चांगल्या माणसाच्या नादी लागले ना, तर हे बा, कर्माचा फेरा आला ना भाऊ, सुट्टी नाही. कर्माला घाबरा भाऊ, तुम्हाला सुट्टी नाही. नादी लागू नका. तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला वाटत असं दम देतो, या वॉर्निंग समजा तुम्हाला ही वॉर्निंग. शिव्या दिल्या ना, आता आहे ना तुमचा एखाद दिवशी नाही व्हिडिओ काढून या तुमचा सोशल मीडिया अपलोड करणार. हे पहा संस्कारी मुलं. अरे काय तुम्हाला आताच्या मुलाचे ना, तुम्हाला काय सांगू, 20 वर्षाच्या मुलाचे 40 वर्षाच्या बाई संग लफडे. तर बघा आजचे संस्कार मुलाचे. आणि आजकाल आहे ना, ज्यांचं लग्न झालंय त्यांचे सुद्धा लफडे येतं. 50 वर्षाच्या माणसाचे 20 वर्षाच्या मुलीवर लफडे येतं. पहा आता काय राव दुनियादारी, किती संस्कार चांगले दुनियादारी. वा 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 वा. गैनीनाथ फाईट आता रील्स करणार आपली, वातावरण एकदम टाईट सुधरा.